नमस्कार लाडक्या बहिणींनो, शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काल काही महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला आहे, अजून काही महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा झाले नाही। तर या महिलांच्या खात्यावरती आजपासून हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या मॅडम याबाबत मोठी घोषणा केली आहे। आपण बघितलं असेल की 29 तारखेला आपल्याला GR आलेला आहे आणि अखेर तो दिवस आलेला आहे, तो म्हणजे आपल्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्याची एक मोठी घोषणा केली गेली आहे। याने सांगितले की आजपासून म्हणजे 5 नोव्हेंबरपासून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आपल्या लाभार्थ्याच्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली, त्यात क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकतात। होय बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याप्रमाणे हा हप्ता थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतो। पण ज्यांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे। तर यामध्ये बघितलंय की आपण पेमेंट स्टेटमेंट कशी चेक करू शकतात, हप्ता आला की नाही कसे चेक करू शकतात, पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओत इम्पॉर्टंट माहिती आहे, तुम्हाला शेवट काही महत्त्वाची माहिती आपण सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हप्ता आला आहे का नाही हे कसे तुम्ही तपासू शकतात, त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र या वेबसाईटवरती जायचे। तुमचा आधार कार्ड क्रमांक, नोंदणी क्रमांक असेल तो टाकायचा आहे। चेक पेमेंट स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं पेमेंट स्टेटस ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला पहिलं चेक करायची गरज आहे। त्यानंतर काय आहे, ज्या खात्यामध्ये हप्ता आला नाही त्यांनी घाबरू नका, सर्व लाभार्थ्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत। थोडे दिवस प्रतीक्षा करा आणि EKYC प्रक्रिया आता पूर्ण करा। होत नसेल तर लवकर तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ती EKYC प्रक्रिया पूर्ण करा। या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळणार आहे। म्हणूनच मुख्यमंत्री आणि आदित्य तटकरे यांच्या सर्व बहिणीकडून आपल्याला एक मनापासून आभार व्यक्त झालेले आहेत। जर तुमच्याकडे ही माहिती पोहोचली नसेल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुम्हाला हप्ता आला की नाही। तर यामध्ये आपण बघूया तुम्हाला हप्ता किती महिलांना हा हप्ता जमा झालेला आहे आणि कोणत्या महिलांना हप्ता जमा झाला नाही। आपण पुढच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत की पेंडिंग अमाऊंट आहे, म्हणजे जून जुलैपासून हप्ता आला नाही त्या महिलांना हप्ता येणार आहे का, मागच्या हप्त्याचं काय आहे, पेंडिंगचे हप्ते येणार आहे की नाही, KYC केल्यानंतर हप्ता लगेच जमा होतो का, सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।